सर्वप्रथम सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपला श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आज आपला पहिला श्रावण सोमवार आहे आणि आजचा व्हिडिओ मी तुम्हाला आजच देत आहे. सोबतच माझा गुरुचरित्र पारायणाचा 4था दिवस आहे. तर चला, आमच्या दोघांचाही उपास असल्यामुळे मुलांची फरमाईश होती की आम्हाला असं काही करून दे की आम्ही टिफिनमध्ये नेऊ शकू. तर ठीक आहे म्हटलं. तर म्हणून मग मी मुलांना असे चिले बनवून दिलेले आहे. त्यामध्ये थोडीशी कणिक, थोडंसं तांदळाचं पीठ, थोडासा रवा, जिरं, ओवा, छान असं कोथिंबीर आणि मीठ, तिखट मीठ टाकून असे त्यांना जे पराठेसारखे असतात ते बनवून दिलेले आहेत. चिलेच म्हणता येईल ते बनवून दिलेले आहेत. तर हे नव्याला प्रचंड आवडते ही वस्तू. तिला मी नेहमी कधीही करते ती तिला खूपच आवडते. आता माझं पारायण सुरू असल्यामुळे मला साबुदाणा खिचडी वगैरे काही चालत नाही. फक्त मी यांच्यासाठी फराळाचं बनवून दिलेलं आहे. तर यांच्यासाठी साबुदाणाची खिचडी बनवून दिली. तर म्हटलं जाताना घेऊन जा, कारण की सकाळी ते रोज टिफिन न्यायची सवय आहे. म्हणून मी खिचडी पण सकाळीच त्यांना करून देऊन दिली. तर घेऊन जा म्हटलं टिफिनमध्ये, आल्यानंतर खावंसं वाटेल तर खा, अजून परत नाही तर नाही. काल संडे होते तर उठल्याबरोबर पटकन झाडून पुसून पूजा करून मी पारायणाला सुरुवात केली होती. पण आज तसं नव्हतं. तर 2 दिवस आता सुट्टी असल्यामुळे मुलं घरी होते म्हणून लवकर पारायण झालं होतं काल. पण आज नाही झालं. तसं पाहिलं तर लवकर उठली, कारण की आज अभिषेक पण आहे. श्रावण सोमवार म्हटलं की आपलं बाबांचा अभिषेक तर आलाच आला. तर मग अभिषेकची तयारी पण मला करायची होती. सगळं बेलपाती सगळं लावून ठेवा. सगळं जेवढ्या काही अभिषेकला वस्तू लागते त्या सगळ्या वस्तू काढायलाच तर 10-15 मिनटं जातात. सगळं जे काही आपल्या देवाला लागते तेवढ्यासाठी. आता पूजेला सुरुवात करण्या अगोदर मी पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपून घेणार आहे. आता हे गोमूत्र पारायण करत आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टायमिंगला गोमूत्र शिंपायचं असतं. मी तर शिंपते. आता सकाळी एक टाईम तरी शिंपलं तरी चालेल म्हणा, पण मी काय करते दोन्ही टायमिंगला शिंपते. कारण की मुलं पण इकडे तिकडे जातात, मग कधी कुठे हातबोट होतो, म्हणून मग शिंपून घेते. आणि त्यानंतर थोडंसं गंगाजल आहे ते हातात घेऊन मग मी माझ्या अंगावर पण टाकून घेतलेलं आहे. आता हे पारायण म्हटलं की हे दिव्य असं पारायण आहे आणि कसं काही पण त्याला अशा पारायणाला नाही चालत किती नाही म्हटलं तरी. तर बस. आणि जेव्हाही मी पारायणाला बसते तर एक दिवा मी समोरच्या मेन दरवाजाला लावते, रोज लावते जेव्हा माझी पारायणाला बसते तेव्हा. तर सकाळी स्वच्छ तर रोज पुसूनच घेते म्हणा. उंबरा कधी तर हळदीचं लेपन पहिल्या दिवशी केलं होतं, पण त्याच्यानंतर आता रोज पुसून घेते. त्यानंतर रांगोळी काढते आणि पाऊलच काढलेले आहे 2 लक्ष्मीचे. एक दिवा आणि एक अगरबत्ती बाहेर लावून देते आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करते. तर चला मग आता बाबांचा अभिषेक करूया. तर अभिषेकसाठी आपल्याला पंचामृत लागत असते आणि मेन म्हणजे कच्चं दूध लागते. आपल्याला गरम केलेलं दूध नाही वापरायचं असतं. अचानक मला आठवणच नव्हती. काल मी बोलवते म्हटलं, पण मी बोलवलंच नाही. तर मग मी काय केलं, दह्यामध्ये थोडंसं पाणी, साखर वगैरे घालून घेतली आणि त्यानंतर शहद वगैरे एवढ्या सगळ्या गोष्टी होते. याच्यानेच मग मी बाबांचा अभिषेक वगैरे करून घेतला. त्यानंतर पाणी टाकूनही अभिषेक करून घेतला. आणि त्यानंतर आपल्याला जेवढ्या काही वस्तू लागतात त्या सगळ्या वस्तू माझ्याकडे आहेत. तर कारण की मी रोज मंदिरात जात असते, तर त्या सगळ्या वस्तू माझ्याकडे, चमकी, भस्म, आपलं जे काही गुलाल, जे काही सगळ्या एकदम आपल्याला खंडित न झालेल्या अक्षदा लागतात, तर ते सगळ्या अक्षदा ह्या सगळ्या मग माझ्याकडे राहतेच. त्यानंतर मी काय केलं, जानवं तयार केलं, छोटंसं जानवं तयार केलं आणि त्याच्यावर मग अत्तर लावून देवाला चढवून दिलं. सगळ्यात अगोदर आपण पूजा केल्याबरोबर जानवं वाहून द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग पांढरा अक्षिता. तुम्हाला तर माहीत आहे भोलेबाबांना हळद कुंकू वगैरे नाही चालत. आता आपल्या घरी आहे म्हणून. आणि मंदिरात जेव्हा आपण वाहतो तेव्हा पूर्ण जागा ठरलेल्या आहेत. म्हणजे पिंडीच्या एका साईडला गणेशजी, एका साईडला कार्तिकेय, मग बहुताल मग माताराणी, असं ठरलेलं आहे. वरती त्यांच्या मुली, हे सगळ्या तिथं मला गेल्यानंतर सगळं कळते. पण आपल्या घरी एवढीशी पिंड असते, मग आपण कुठं हळदी कुंकू वाहणार, कुठं काय करणार. तर मग मी हळदी कुंकू घरी नाही वाहत. तर सगळ्यात अगोदर मी अक्षिदा वाहून घेतल्या. त्यानंतर पूर्ण असे बेलपाती आपल्याला स्वच्छ धुतलेल्याच लागतात. मग बेलपाती वाहून घेतलं. त्यानंतर मग गुलाल, चमकी, भस्म आणि फूल, लाल फूल मी वाहून घेतलेलं आहे. हे फूल घरीच वरती लागलेलं होतं, तर मग ते तोडून आणलं आणि वाहून घेतलेलं आहे. त्यानंतर छान अशी सजावट करून घेतली. आणि खरंच इतकं छान वाटते सोमवार दिवस म्हटलं की बाबांचा अभिषेक तर आलाच आला. आणि भरपूर जण रुद्र अभिषेक पण करतात, पण मला एवढा वेळ नव्हता म्हणा, आणि मी करत पण नाही. मी साधंच अभिषेक करते आणि मग पूजा करून घेते. त्यानंतर जर वाटलं तर आपल्याकडे शिवलीलामृतची पोथी वगैरे मी श्रावण महिन्यात वाचत असते. नाहीतर मग आपल्याकडे माझ्याकडे आता शिवमहापुराण आहे, तर ती पुराण मी वाचणार आहे. पण आता पारायण काळात माझं पारायण आहे, त्यामुळे आज
त्या गोष्टी सगळ्या स्किप केलेल्या आहे आणि ह्या पारायणात सगळं येऊन गेलेलं आहे. मी तुम्हाला आता समोर जाऊन सांगेलच की रोजनं बरोबर 9 वाजता मी पारायणाला बसूनच जाते, पण आज थोडा वेळ झाला. अभिषेक, देवाची पूजा आणि सगळ्या वस्तू जमवतपर्यंत वेळ होते, हे तर मी तुम्हाला सांगितलंच होतं. आता देवपूजा मी करून घेतली. आता सोबतच मी आपले जे स्वामी आहेत त्या स्वामींची पूजा करून घेते. त्यानंतर ना काय होते ना, आपण जेव्हा पारायणाची पूजा मांडतो त्या पूजेमध्ये ना एका पहिल्याच दिवशी अभिषेक वगैरे सगळं करावं लागते आणि नंतर फक्त आपण अक्षिदा वाहून द्यायच्या आणि फुलं वगैरेच व्हायची असते. बेलपाती, आपलं अजून शमीपत्र जे काही आहे ते. आता भोलेबाबांना सुद्धा मी शमीपत्र वाहून घेतलेलं आहे. तर ना शमीपत्र आपल्याला सगळ्यात शेवटी वाहावं लागतं. तर ना आता तुम्ही म्हणत असाल की मी पारायण करा तर रोज देवाला काय नैवेद्य दाखवते. आता बघा, सकाळचा माझा उपास आहे तर मी फळं वगैरेच दाखवणार आहे आणि संध्याकाळी स्वयंपाक करीन तर मग मी जे खाईन तेच मी नैवेद्य दाखवत असते. आणि सकाळी जर मी काही भाजी पोळी बनवली तर ते सकाळी नैवेद्य दाखवते आणि नंतर रात्री फळं वगैरे किंवा दूध वगैरे असंच नैवेद्य दाखवते. दूध तर नाही दाखवत पण फळंच दाखवते मी. आणि रोज देवाजवळ आपल्याला तांब्या भरून पाणी ठेवावं लागतं आणि ते पाणी रोज बदलवायचं. घरी शिंपून घ्यायचं आणि मुलांना प्यायलासुद्धा द्यायचं. घरी सगळ्यांनाच द्यायचं तीर्थ म्हणून. तर मी पण रोज पाण्यात तो तांब्या आहे त्याच्यातलं पाणी बदलवते आणि रोज ठेवते. त्यानंतर दुसरं पाणी अजून परत भरून ठेवते देवासाठी. तर तेही पाणी आपण शिंपू शकतो. नंतर तुळशीला घालायचं आणि रोज बदलवायचं असं करते. आणि रोज मी गडीसाखर ठेवते. गडीसाखरवर एक तुळशीचं पान ठेवून रोज मिश्री नाही का ज्याला आपण म्हणतो ते गडीसाखर आपल्याला ठेवायची असते तर ती ठेवते. त्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं असतं. त्यानंतर गायत्रीचं एक माळ जप, एक स्वामी समर्थांची जप, स्वामी स्तवन. पण हे वगैरे स्वामी स्तवन फक्त मी संध्याकाळी वगैरे म्हणते. पण गायत्री मंत्र आणि आपलं स्वामींचा जप आणि गणपती अथर्वशीर्ष हे कंपल्सरी आहे. त्यानंतर मग आपल्या पारायणाला सुरुवात करावी लागते. तर चला मग आता इथं माझी सगळी पूजा झालेली आहे आणि इकडची पण पूजा झाली आणि त्यानंतर मी वाचून वगैरे घेतलेलं आहे. मग आरती केलेली आहे. तुम्हा सगळ्यांना श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज माझं 4थं पारायण पूर्ण झालेलं आहे. आजचा 4था दिवस आहे सोमवारचा आणि त्यामध्ये ना मी जे काही वाचलं ना सगळं शिवबद्दलच होतं. म्हणजे भोलेबाबांबद्दलच होतं. श्रीमंतिनीची कहाणी होती, अजून रुद्र महिमा होता. हे आजच्या दिवशी तेच होतं. म्हणजे मला आज सोमवारच्या दिवशी तेच वाचण्यात आलं आणि खरंच. आणि आता वाजलेलं आहे 1:15 वाजलेलं आहेत. तर मी बसली होती 9:45ला बसली. सगळं अभिषेक वगैरे करायला आज वेळ झाला, नाहीतर माझं ना 12च्या आत होऊन जाते. पण ना थोडंसं श्रीमंतिनीचं राहिलं होतं वाचायचं, थोडंसं राहिलेलं होतं वाचायचं. तर मग मी काय केलं, 12 ते 12:30 बसली राहिली. तोपर्यंत तसंच जप वगैरे करत राहिली देवाचा, अजून आपला भोलेनाथांचा जप वगैरे करत राहिली मनातल्या मनात. कारण की उठायचं तर नसतं म्हणा. मग काय केलं, आणि वाचायचे ना 3-4 पेज होते. तर म्हटलं ते काही 5 मिनिटात वाचून होणार नव्हते. तर मग मी तेवढ्या वेळ इथंच बसली राहिली आणि मधातनं लाईटसुद्धा गेली होती. आता तर माहिती आहे तुम्हाला, सूर्यदेवता तर काही निघतच नाही आहे बाहेर. बाहेरचा आवाज येत असेल. सूर्यदेवता तर आता काही निघतच नाही आहे बाहेर. तर ना अंधार किती होतो, पूर्ण अंधार. रोज मी मोबाईल जवळ घेऊन बसते आणि आज मोबाईल जवळ नाही घेऊन बसली होती. मोबाईल असा ट्रायपॉडलाच लावून तिकडे राहिला होता. नाही तर रोज घेऊन बसते मी, रोज. एक दिवस नाही जात, 3 दिवसापासून रोज बसायची आणि सायलेंट करून ठेवायची फोन आणि बसायची. पण आज मी घेऊन बसली नाही. म्हणजे परीक्षा घ्यायची असली तर अशा प्रकारे येते की तुम्हाला काय सांगू. तर मधात लाईट पण गेली, मग अर्धा तास लाईट नाही आली. तर मग मी हा दिवा जवळ घेऊन कसं तरी 2-3 पेज वाचले. म्हटलं चला तेवढं तरी वाचून होईल. 3 पेज मग मी तेवढे वाचले. म्हटलं तेवढं तरी वाचून होईल. तर मग वाचल्यानंतर पाहते तर मग 12 वाजता नाही होत होतं पूर्ण. तर मग थोड्या वेळ बसली आणि मग 12:30ला परत कंटिन्यू केलं. आणि मग आता आरती झाली आहे. आता मंदिरात जायचीच आहे अजून. आता मंदिरातून येईन. अशा प्रकारे आपलं आजचं पारायण पूर्ण झालेलं आहे 4थ्या दिवसाचं. आणि पण झालं म्हणा, निर्विघ्नपणे झालं, व्यवस्थित झालं आणि छान झालं. कारण की घरी मी एकटीच आहे. मुलं शाळेत गेले, हे पण बाहेर गेले. तर मी एकटीच असल्यामुळे ना पण भीती वाटते कोणी येऊन जाईल, मग आपल्याला बोलावं लागेल. पण तसं काहीच झालेलं नाही. आम्ही दरवाजा लावून नाही करता येत ना पारायण, आपल्याला साखळी लावून वगैरे नाही करता येत. थोडंसं उघडंच ठेवलं होतं मी, पण कोणी आलं नाही तेवढ्या वेळात. आणि रोजचं पारायण एकदम व्यवस्थित होत आहे. थोडंसं होते चिडचिड वगैरे म्हणा, पण असं माझ्या पारायणाचा आजचा 4था दिवस होता. आणि 3 दिवस कसे निघून गेले आणि 4थ्या दिवसाचंही पूर्ण वाचून होऊन गेलं. मला विश्वासच बसत नाही. थोडं होऊन गेलं, बरोबर होऊन गेलं. माझं आजचं पारायण पूर्ण झालेलं आहे. 3 दिवस. आता 4था दिवस आजचा होता, ते पण झालेला आहे. आता उद्या 5वा दिवस आहे. 5 आणि 6 5, 6 आणि 7 3 दिवस राहिलेले आहेत.
आता अध्याय मोठे आहेत पण वाचून होऊन जाते, आपण केलं तर सगळं होऊन जाते. आपल्याला सवयी पाहिजे ना त्या गोष्टीची वाचनाची, तेव्हाच त्या सगळ्या गोष्टी घडून येतात, नाहीतर नाही होत. पाय वगैरे वळून यायची खूप शक्यता राहते, पण खूप पाय वळून येतेच. कितीही नाही म्हटलं तरी पाय खूप वळून येतात. 3-3 तास बसणं म्हणजे काही काही मामूली गोष्ट नाही आहे. पण ठीक आहे, देवाच्या इच्छेने सगळं होऊन जाते बरोबर. चला मग मी आता इथेच व्हिडिओ साईन करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.